नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं फौजी महाराष्ट्राच्या आपल्या मराठी चॅनलमध्ये. मित्रांनो, IBPS याच्या अंतर्गत जवळजवळ ह्या 11 प्रकारच्या बँकिंग क्षेत्रामध्ये काही वेकेन्सी आलेल्या आहेत. या वेकेन्सी जवळजवळ 6,000 पेक्षाही जास्त आहेत आणि यासाठी काही अटी आहेत, काही पात्रता आहेत. म्हणजे तुमचं एज हे जे आहे ते 20 ते 27 असणे तर गरजेचं आहे. बाकी कास्ट वाईज वेगवेगळे एज आहे. त्यानंतर एक्झाम कशी असणार आहे, एक्झाममध्ये कोणकोणत्या डिटेल्स आहेत, आपली मेन एक्झाम आणि प्री एक्झाम यामध्ये कोणता फरक असणार आहे, त्याचसोबत तुम्हाला डॉक्युमेंट्स कोणते लागणार आहेत याबद्दलच हा सविस्तर व्हिडिओ असणार आहे. त्यासाठी मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा. त्याचसोबत मित्रांनो, तुम्ही आपल्या चॅनल जर नवीन असाल, तुम्हाला आर्मी, नेव्ही, एअरफोर्स तसंच पोलीस भरती, SSGD किंवा अशा प्रकारच्या एक्झाम द्यायला आवडत असतील किंवा इन फ्युचर तुमच्या आसपास कोणाला भरती व्हायचं असेल तर नक्कीच तुम्ही आपल्या चॅनल सबस्क्राईब करू शकता, बाजूला बेल आयकॉन प्रेस करू शकता, म्हणजे प्रत्येक व्हिडिओ तुम्हाला मिळेल. मित्रांनो, सुरुवातीच्या व्हिडिओला त्यापूर्वी माझी थोडी माहिती सांगतो. मी आहे तुषार आणि तुमचं फौजी महाराष्ट्राचा आपला मराठी चॅनल. अशा प्रकारे मित्रांनो, ही PDF तुम्ही बघू शकता. इन्स्टिट्यूट ऑफ बँकिंग पर्सनल सिलेक्शन म्हणजेच IBPS कडून ही नोटिफिकेशन आपल्या पुढे आलेलं आहे. यानुसार जर आपण पाहिलं मित्रांनो, तर जवळजवळ 54 पानांची ही PDF आहे. आपण एवढं पाहणार नाही आहोत. जे आपल्याला महत्त्वाचं आहे त्याच गोष्टी आपण यामध्ये पाहणार आहोत. तर याच्यामध्ये टेंटेटिव्ह शेड्यूल जो पाहिला आपण, तर ऑनलाईन रजिस्ट्रेशन आपलं 1 जुलैपासून ते 21/7 म्हणजेच 21 जुलैपर्यंत आपल्याला हे फॉर्म भरायचे आहेत मित्रांनो. आणि जे मॉडिफिकेशनची विंडो असेल ती आपल्याला क्लोजिंग डेटच्या 2 दिवसपर्यंत चालेल, म्हणजे जवळजवळ 23 तारखेपर्यंत चालेल मित्रांनो. कंडक्ट ऑफ प्री एक्झामिनेशन ट्रेनिंग म्हणजे PET जी आहे ती ऑगस्ट मध्ये येणार आहे मित्रांनो. त्यानंतर डाउनलोड ऑफ कॉल लेटर्स ऑनलाईन एक्झामिनेशन पॅरामिलिटरी जी आहे ती तुम्हाला ऑगस्ट 2026 म्हणजे तुमचं जे काय कॉल लेटर्स आहेत ते सुद्धा ऑगस्टमध्ये येतील. म्हणजे कोणते तर आपलं सीट नंबर वगैरे असतं ना त्या गोष्टी. ऑनलाईन एक्झामिनेशन आपली ऑगस्टमध्येच असणार आहे मित्रांनो. रिझल्ट ऑनलाईन एक्झामिनेशन लगेच सप्टेंबरच्या आसपास लागेल आणि त्यानंतर डाउनलोड कॉल लेटर ऑनलाईन एक्झामिनेशन मेन जे आहे ते सप्टेंबर 2026मध्येच येऊन जाईल. मेन एक्झामसुद्धा तुमची ऑक्टोबरमध्ये असेल. त्यानंतर नोव्हेंबरमध्ये तुमचा रिझल्ट असेल मित्रांनो. आणि पर्सनॅलिटी टेस्ट तुमची नोव्हेंबर 2026मध्ये असेल आणि कंडक्ट ऑफ इंटरव्ह्यू तुमचा डिसेंबर 2026 आणि प्रोव्हिजन अलॉटमेंट तुमचं जानेवारी 2027. तर अशा प्रकारे पूर्णपणे डेट्स आपल्याला इथे इम्पॉर्टंट डेट्स जे आहेत, थोडक्यात शेड्यूल जे आहेत आपल्याला इथे दिलेलं आहे. त्यानंतर पुढे जाऊया. तर याच्यामध्ये एक आपण म्हणू शकतो की एक इंडेक्स दिलेली आहे. याच्यामध्ये तुम्हाला पार्टिसिपेटिंग बँक्स, त्यामध्ये कोणकोणत्या बँकमध्ये ह्या वेकेन्सी आहेत, त्यानंतर एलिजिबिलिटी क्रायटेरिया काय आहे, एज काय आहे, रिझर्वेशन फॉर पर्सनल विथ बेंचमार्क डिसेबिलिटीज, म्हणजेच सगळ्या गोष्टींची थोडक्यात आपल्याला इथे जी काय आहे ती इंडेक्स दिलेली आहे. यानुसारच आपण या सगळ्या गोष्टी पाहायच्या आहेत. पुढे जाऊयात. पुढे गेल्यानंतर इंट्रोडक्शन आहे. इंट्रोडक्शन गेल्यानंतर मित्रांनो नेक्स्ट येतं ते म्हणजे कोणकोणत्या बँक यामध्ये आहेत. म्हणजे या एक्झाम अंतर्गत तुम्ही कोणकोणत्या बँकमध्ये थोडक्यात जॉब मिळवू शकतो. तर बँक ऑफ बडोदा आहे, कॅनरा बँक आहे, इंडियन ओव्हरसीज बँक आहे, UCO बँक आहे, बँक ऑफ इंडिया आहे, सेंट्रल बँक ऑफ इंडिया आहे, पंजाब नॅशनल बँक आहे, युनियन बँक ऑफ इंडिया आहे, बँक ऑफ महाराष्ट्र आहे, इंडियन बँक आणि पंजाब अँड सिंध बँक. अशा जवळजवळ तुम्ही बघू शकता. इथं मित्रांनो 11 बँकेचा इथं समावेश आहे मित्रांनो इथे. त्यानंतर कंपोजिशन पोस्ट आणि स्केल ऑफ पे काय असणार आहे, तर प्रोफेशनली ऑफिसर मॅनेजमेंट ट्रेनी म्हणजे POM ट्रेनी जे आहे यांचं बेसिक जर आपण पाहिलं तर 48,480, जवळजवळ 2,000, म्हणजे थोडक्यात आपलं जे सुरुवातीची सॅलरीज आपण पाहिली मित्रांनो तर 70 ते 80,000 प्लस जाऊ शकते. तर याच्यामध्ये एलिजिबिलिटी क्रायटेरिया काय सांगितलं आहे मित्रांनो. क्वालिफिकेशन तुमचं डिग्री असणे तर गरजेचं आहे. कोणतीही डिग्री असेल तरी चालेल, म्हणजेच तुमची आर्ट्स असो, कॉमर्स असो किंवा सायन्स असो, तुम्ही फक्त डिग्री असेल तर तुम्ही हा फॉर्म अप्लाय करू शकता. आता मित्रांनो ॲप्लिकेशन फीचा जर विचार केला तर ॲप्लिकेशन फी इन्क्लुजिंग GST जे आहे ते SC ST आणि PWD साठी कॅन्डिडेट जे त्यांना 175 रुपये आणि बाकी जे काय राहतात म्हणजे जनरल कास्ट वगैरे राहतात त्यांना 850 रुपये ते फी जी आहे ते आपल्याला एक्झामसाठी आकारली गेलेली आहे. स्ट्रक्चर ऑफ एक्झामिनेशन म्हणजे तुमचा जर आपण सिलेबस जर पाहिला तर इंग्लिश लँग्वेजसाठी 30 क्वेश्चनला 30 मार्क असणार आहेत मित्रांनो. आणि मीडियम ऑफ एक्झाम इंग्लिश असणार आहे. यामध्ये 20 मिनिटचा तुम्हाला टाईम मिळणार आहे. त्यानंतर क्वांटिटिव्ह ॲप्टिट्यूडसाठी 35 क्वेश्चन्स असणार आहेत, 30 मार्क असणार आहे. यामध्ये इंग्लिश किंवा हिंदी तुम्ही यामध्ये मीडियममध्ये एक्झाम देऊ शकता. 20 मिनिट तुम्हाला यासाठी मिळणार आहेत. आणि रिझनिंग ॲबिलिटी जे आहे ते 35 क्वेश्चनसाठी 40 मार्क असणार आहेत मित्रांनो. आणि इंग्लिश आणि हिंदी तुम्हाला मीडियम असू शकतं आणि 20 मिनटं म्हणजे थोडक्यात 100 मार्कचा क्वेश्चन असतो. 100 मार्कचे जे काय ते पेपर आहे त्यासाठी तुम्हाला 60 मिनटाचा वेळ इथे दिला जाणार आहे. त्यानंतर तुम्हाला सिलेबसचं पाहिलं मित्रांनो तर रिझनिंग असणारे 40 मार्क मॅक्झिमम मार्क्स 60, इंग्लिश किंवा हिंदी आणि 45 मिनटं. जी मेन एक्झामिनेशन असणार आहे मित्रांनो त्यामध्ये असं दिलेलं आहे. त्यानंतर जनरल इकॉनॉमी, बँकिंग अवेअरनेस, डिजिटल फायनान्शियल अवेअरनेस इन्क्लुडिंग RBI सर्क्युलर्स यामध्ये 50 क्वेश्चनसाठी 60 मार्क असणार आहेत मित्रांनो. 35 मिनिट तुम्हाला देण्यात येतील. इंग्लिश लँग्वेजसाठी 40 मार्कसाठी 20 क्वेश्चन असणार आहेत. 40 क्वेश्चनसाठी 20 मार्क असणार आहेत. यामध्ये 35 मिनटं दिली जातील. आणि डाटा ॲनालिसिस अँड इंटरप्रिटेशनसाठी 40 क्वेश्चनसाठी 60 मार्क दिले जातील. यामध्ये 45 मिनटं म्हणजे थोडक्यात 170 जे काय मार्क आहेत ते
170 क्वेश्चनसाठी 200 मार्कची एक्झाम होणार तुमची. 160 मिनिटं तुम्हाला मेन एक्झाममध्ये दिली जातील. तर मित्रांनो, अशा प्रकारे पूर्णपणे ही पोस्ट होती, अशा प्रकारे पूर्णपणे ही PDF होती. ही PDF जर तुम्हाला हवी असेल तर सिंपल डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये याची पूर्णपणे लिंक आहे. त्यातून जाऊन तुम्ही ती PDF डाउनलोड करू शकता आणि तुम्ही हा फॉर्म भरू शकता. मित्रांनो, अशाच प्रकारचे व्हिडिओ तुम्हाला रोज हवे असतील तर नक्कीच तुम्ही आपल्या चॅनल सबस्क्राईब करू शकता, बाजूचे बेल आयकॉन प्रेस करू शकता. तर मित्रांनो, पुन्हा भेटूया अशा एखाद्या व्हिडिओसह, अशा एखाद्या विषयासह. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, वंदे मातरम.